उन्हाळा चालू आहे, घरात भाजीला काही नसेल आणि तुम्हाला जर काही झणझणीत वेगळं काही खायचं असेल तर बनवा ही गावरान चवीची झणझणीत मराठवाडा स्पेशल मोकळी सुटसुटीत अशी मूग डाळ. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेअर देखील करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत ही सालवाली मूग डाळ. आणि ही डाळ ना स्पेशली मराठवाड्यात ना खेडेपाड्यात काय करतात लोक, जर भाजीला काही नसेल आणि काहीतरी झणझणीत हवं असेल तर ही डाळ बनवली जाते. आणि ही डाळ ना चुलीवरती बनवली जाते आणि इतकी अप्रतिम याची चव लागते ना, चुलीवरची एक नंबर याची चव लागते. खूप भन्नाट चवीची ही डाळ बनवून तयार होते. अगदी कमी साहित्यात लसूण वगैरे घालायची सुद्धा आवश्यकता नाही. फक्त एक कांदा, टोमॅटो आणि मिरची इतकंच साहित्य आपण घेतले. इथे ही सालवाली मूग डाळ आहे, तुम्ही बघू शकता. इथं अशा पद्धतीने मी ही घेतलेली आहे. अर्धी वाटी इतकीच मी डाळ घेतलेली आहे. साधारण 5 मिरच्या आहेत, एक कांदा, टोमॅटो, तेल, हळद आणि चवीनुसार मीठ इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ही जी निवडलेली डाळ आहे ना, तर ही आपल्याला साधारण तासभरासाठी पाण्यात भिजवून घ्यायची आहे. इथे बघू शकता 1 तास झालेला आहे आणि पाण्यामध्ये ही डाळ मी भिजवून घेतलेली आहे आणि ही छान अशी डाळ आपली भिजलेली आहे. आता आपल्याला ही साईडला ठेवून द्यायची आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला ही मिरची अशा पद्धतीने ही आपण काप करून घेणार आहोत. आणि कापसुद्धा अगदी काही बारीक असं चिरायची गरज नाही, खूप असं रफली चॉप आपल्याला हे करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टोमॅटोसुद्धा एक मोठा होत होता तर मी अर्धाच टोमॅटो यामध्ये घालणार आहे. आणि ते बघू शकता आपण कांदा चिरतोय तर अशा पद्धतीने खूप वेडावाकडा असा चिरून घ्यायचा आहे. अगदी बारीकसुद्धा नका करू, कारण ही डाळ जेव्हा शिजते ना आणि हा जो कांदा आपल्या दाताखाली येतो ना, खूप छान असं त्याची चव लागते. तर त्यामुळे असा ओबडधोबडच आपल्याला हा चिरून घ्यायचा आहे. अगदी दुसऱ्या भाज्यांसारखा आपल्याला हा मोठा असा म्हणजे बारीक असा चिरायचा नाही, मोठा मोठा असा ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हा चिरून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याची फोडणी करून घ्यायची आहे. तर आता आपल्याला साधारण 2 चमचे इतकं तेल लागणार आहे. 2 चमचे इतकं तेल कढईमध्ये घातलेलं आहे. आणि आता सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा आणि मिरची हे दोन्ही एकदम सोडायचं आहे. आणि कांदा आणि मिरची हे ना आपल्याला खूप असं जास्त भाजायचं नाही आहे. एकदम हलकं गुलाबी रंग पण म्हणता येणार नाही, ट्रान्सपरंट कांदा दिसतोय ना तोपर्यंतच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. आणि याची चव ना खूप छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही डाळ नक्की आवडेल. तर अशा पद्धतीने आपण ट्रान्सपरंट असा करून घेतलेला आहे. लगेचच यामध्ये टोमॅटो सोडायचा आहे. आणि ह्या डाळीला ना पाण्याचा वापर खूप कमी होतो, कारण ही भिजलेली असते आणि थोडीशी आपल्याला ही अर्धी कच्ची अशीच ठेवायची असते, खूप अशी गाळ नसते करायची. त्यामुळे यामध्ये मी पाण्याचा खूप कमी वापर करणार आहे. भिजवलेली डाळ आहे, यातच थोडंसं पाणी होतं, तर त्याच पाण्यात आपण ही शिजवणार आहोत. आणि जर कमी वाटलं तर आपण यावरती ना गरम पाण्याची वाटी ठेवणार आहोत, म्हणजे हे डाळीच्या वाफेने पाणीसुद्धा गरम होईल आणि तेच पाणी आपल्याला वापरता येईल. तर अशा पद्धतीने वरती आपली वाटी ठेवून द्यायची आहे, म्हणजे ते पाणीसुद्धा गरम होत राहील. आता आपण चेक करतो एकदा की डाळ शिजली आहे का, कितपत शिजली आहे. तर इथे बघू शकता अशी कोरडी फटफटीत आपली डाळ ही झालेली आहे. आता अगदीच फडफडीतसुद्धा नको आहे आपल्याला, तर थोडंसं आपण यामध्ये पाणी घालतोय आणि ही लगेचच शिजून होते. याला काही जास्त वेळ लागत नाही. साधारण 5 ते 7 मिनिटात ही डाळ आपली शिजवून झालेली आहे. बघू शकता मस्त अशी डाळ आपली ही शिजलेली आहे. अगदीच गाळसुद्धा नाही झालेली, त्याचं टेक्स्चर हे तसंच दिसत आहे आपल्याला. आपली ही झणझणीत अशी डाळ आपली मूग डाळ बनवून तयार झालेली आहे. आणि ही डाळ ना तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. आणि ज्या घडीची चपाती असते ना
ती अशी पातळसर लाटायची, मोठी अशी. त्याबरोबर तर एक नंबर ही डाळ लागते. तुम्ही एकदा असं कॉम्बिनेशन नक्की करून बघा, खूप छान असं लागतं. ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, कुठल्याही भाकरी चपातीबरोबर तुम्ही ही डाळ खाऊ शकता. उन्हाळ्यामुळे ना तोंडाला चव नसते, काही खायची इच्छा नसते, तर एकदा तरी ही डाळ तुम्ही बनवा, ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.